नमस्कार. इथे बघा आपण लॉंग जी पफ स्लीव्स असते त्याची आपण कटिंग आणि शिलाई इथे पाहणार आहोत. तर त्यासाठी नॉर्मली जसं आपण पेपर कटिंग करतो तसं बाहीचं करून घेतलेलं आहे मी. आणि इथे बघा ही जी मी बाही केलेली होती त्या अगोदर थोडीशी वाढवून घ्यायची आहे मला, त्यामुळे मी इथे थोडं वाढवले. तुम्ही जेवढी उंची पाहिजे तेवढीच तुम्हाला इथे घ्यायची, जेवढी पाहिजे त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा ॲड करून ह्या बाहीसाठी आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. इथे बघा जसं आहे तसं मार्किंग करून घेतलं. इथे मागच्या बाजूवर करायचं, जो पुढचा खड्डा आहे तो आपल्याला इथे मार्क करायचा नाही. जी मागची बाजू असते ती आपल्याला इथे मार्क करायची आहे. इथे बघा अशा पद्धतीने आपण बाहीचा जो आकार आहे तो देऊन घेतलेला आहे, मार्किंग करून घेतलेला आहे. त्यानंतर मी मार्जिनची जी 1.5 इंच मार्जिन ठेवतो आपण ते इथे मार्क करून घेते. या बाहीसाठी ते आपल्याला गरजेचं आहे. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप छान असा. आणि तुम्ही नवीन जरी शिकणार असाल तरी ही बाही खूप छान परफेक्ट अशी बसणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर हे मार्किंग मी फक्त इथे करून घेतलं. आता दोन्ही बाह्या एकत्र करण्यासाठी इथे बघा मी 4 फोल्डमध्ये म्हणजे 2 फोल्डमध्ये डबल कपडा ठेवलेला आहे. आता इथे बघा जी बाही आहे तिथून आपण इथे 5 इंच उंची घेतली आणि त्यानंतर काय करायचं, जिथून मार्किंग सोडलंय तिथून आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती आहे. मार्जिन सोडून बघा 9 इंच आलं तर इथं आपल्याला तिथून 4.5 इंच घ्यायचं आहे. हे जे मी 5 इंच घेतलेलं आहे तिथे तुम्ही ना 6 किंवा 6.5 सुद्धा घेऊ शकता, परंतु 5 इंच म्हणजे मीडियम पफ येतो 5 इंचामुळे. आता वरती जे 4.5 इंच घेतले तेच आपल्याला 4.5 इंच खाली बाहीला जॉईंट होईपर्यंत आपल्याला तशी लाईन तिथे फक्त मारून घ्यायची आहे. म्हणजे दोन्हीही अंतर हे आपलं इथे बघा. आता आता काय करायचं आपल्याला, हे मोजून घ्यायचं अंतर. आता इथे 5.5 आलंय तर त्याचा मध्य आपल्याला इथे काढून घ्यायचा. वरची जी लाईन आहे ती 4.5 इंचची आहे आणि ही उभी जी लाईन ओढली ती आपण बाहीला टेकेपर्यंत अशी केलेली आहे. तर त्यानंतर आपण काय केले बघा, अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. जो मिड पॉइंट काढलाय तिथून आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे पाहू शकता अशा प्रकारे या बाहीचा आपल्याला आकार द्यायचा आहे पफ स्लीव्हसाठी. आता बघा हे 5 इंच वाढवले तर तुम्ही म्हणाल की बाहीची उंची वाढणार का इथे, तर तसं काही होणार नाही. बाहीची उंची जेवढी पाहिजे तेवढीच आपल्याला राहणार आहे. पफ फक्त आपला वाढणार आहे. पफसाठी ती आपल्याला लागणार आहे तेवढं जे एक्स्ट्राचं घेतलेलं आहे ते. आता इथे बघा आपण कट करून घेतलं. आता हे बाहीचं जे मार्किंग करून घेतलं ते कट करून घेतलं. आता हा जो पॉइंट आहे इथला तो पॉइंटमध्ये आपल्याला तिथे एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे. आता दोन्ही बाह्या एकत्रच आहेत. आता या बाहीला पुढच्या बाजूने खोल आकार वगैरे नसतो. अशाच पद्धतीने फक्त ही बाही असते हिची कटिंग. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, सिंपल बाही कट करायची. जो बाहीचा खड्डा आहे तो कट करून घ्यायचा नाही. इथे बघा मी ब्लाऊजवरती जो मेन ब्लाऊज आहे त्याच्यावरती हे ठेवून कट करून घेते. जर तुम्हाला सिंपल बाही शिवायची असेल तर तिथे तुम्हाला 1 इंच खालून पट्टी जोडून ही बाही शिवावी लागेल, म्हणजे बिना अस्तरची. ठीक आहे. आता इथे आपला अस्तरचं शिवायचं आहे. बिना अस्तरची जर असेल तर ती खूपच सोपी जाते ही बाही शिवायला. अस्तर वगैरे जोडण्याची काहीच गरज नाही, डायरेक्टच तुम्ही जोडू शकता. इथे बघा आता दोन्ही बाह्या ही मी म्हणजे आता कट करून घेतलेल्या आहेत. आता ते एक साईडला ठेवून तुम्हाला मी एकाचीच स्टिचिंग दाखवणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. इथे बघा सरळ बाजू जो ब्लाऊजचा कपडा आहे तो सरळ आहे आणि त्यावरती अस्तर ठेवलंय. ठीक आहे. तर इथे बघा अस्तरवरती आपण टीप देऊन घेत आहोत. 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून इथे आपण जी अस्तरवरती आहे ती टीप देऊन घेतली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, दाब टीप देऊन घ्यायची आणि त्यानंतर कवर टीप द्यायची आहे, जेणेकरून अस्तर वगैरे वरच्या बाजूला यायला नको यासाठी. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा. आता इथे बघा वरची जी कवर टीप आहे ती सुद्धा बाहीची मी देऊन घेत आहे. वेगवेगळ्या ब्लाऊजच्या डिझाईन, एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग हे सर्व आपल्या चॅनलवरती मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खूप असे आपला रिस्पॉन्स चांगला येतोय आपल्या मैत्रिणींचा.
तर तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल. तर त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आणि माझे जे व्हिडिओ येतात ते तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगत चला. आता बघा आपण अस्तर आणि ब्लाऊज दोन्ही एकमेकांना जॉईन करून घेतलेला आहे. आता अस्तर जे आहे ते मापात होतं आणि जो साडीचा म्हणजे ब्लाऊजचा कपडा आहे तो थोडासा एक्स्ट्रा होता, तर तो मी आता इथे कट करून घेते. हे आपण आता व्यवस्थित असं कट करून घेतलं. आता आपल्याला पुढे ही बाही शिवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, एवढं जास्त किचकट नाही, फक्त एकदा समजायला पाहिजे. आता इथे बघा जे कट दिलेले आहेत ते मला दिसत आहेत, परंतु तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं ते अस्तरमुळे दिसत नाही, तर त्यासाठी मी तिथे मार्किंग करून घेतली. आता बघा आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे इथे चुण्या देऊन घ्यायच्या. इथे सुरुवातीला जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही इथे काय करायचं, हे पिन वगैरे लावून घ्यायची. आता मी डायरेक्टच देते. आता बघा चुन्याची तोंड ही वरच्या बाजूने केलेत मी, ती आता अस्तरच्या बाजूने आहे, त्यामुळे ते वरच्या बाजूने दिसतंय. जेव्हा आपण ब्लाऊज सरळ करू तेव्हा ती तिकडच्या साईडने दिसणार आहेत. इथे बघा मी 4 चुण्या मारून घेतलेल्या आहेत. आता ह्या चुण्या झाल्या, पुढे आपल्याला 4 चुण्या मारून घ्यायच्या इकडच्या बाजूने, जिथून मार्किंग होतं तिथून इकडच्या बाजूने घेतल्यात बघा. आणि अशा प्रकारे छान असे बघा चुन्याची तोंड खालच्या बाजूने झालेत, परंतु खूप परफेक्ट असं पफ आलेला आहे आपला. मी तुम्हाला ते दाखवतेच. आता अगोदर आपण पेपर कटिंग जे आहे ते बरोबर झाले का चेक करून घेऊ. इथे बघा एकदम परफेक्ट आहे. तुम्ही जर या पद्धतीने माप घेतलं आणि छोट्या छोट्या अशा 4 चुन्या म्हणजेच 8 चुन्या जर दिल्या तर व्यवस्थित परफेक्ट असतं होतं. थोडंसं कमी जास्त जर झालं तर तुम्ही एखादी चुनी कमी किंवा जास्त सुद्धा इथे करू शकता. दोन्ही बाजूला करायचं आहे जर कमी जास्त केलं तर. ठीक आहे, तर याची मी तुम्हाला सध्या तात्पुरती फिटिंग करून दाखवते कशी बाही आलेली आहे ती. पाहू शकता तुम्ही एकदम छान पफ आलेला आहे आणि अशी बाही तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून विचारा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.